समर्थ जय जय स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्था अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु श्री मामा महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा संप्रदाय आणि त्या संप्रदायाची उपासना पद्धती याच्यावर आपल्याला थोडा विचार करायचा आहे. अगोदर आपण हे बघितलं पाहिजे की ज्यांचा संप्रदाय आम्ही म्हणतो ते स्वामी समर्थ महाराज कोण, यांचं स्वरूप काय, परंपरेने आलेली स्वामी समर्थांच्या स्वरूपाची कल्पना काय. स्वामी समर्थ महाराज ज्यांची साक्षात परंपरा आमच्याकडे आलेली आहे त्या परंपरेच्या समजुतीनुसार परिपूर्ण परब्रह्म आहे. स्वामी समर्थ महाराज हे भगवान श्रीकृष्णांनी परिपूर्ण परब्रह्मांनी स्वेच्छा लीला करण्यासाठी घेतलेले एक रूप आहे. आणि हे असं विलक्षण रूप आहे की यात आपणची देव होय गुरु असं ते पूर्ण परब्रह्म तत्वही आहे आणि सद्गुरु तत्वही आहे. एकच परब्रह्म, त्याची एक बाजू भगवान श्रीकृष्ण साकार बाजू आणि दुसरी बाजू भगवान सद्गुरु दत्तात्रय. पण ह्या दोन्ही बाजू एकाच ठिकाणी जिथे प्रकट झालेले आपल्याला आढळतात ते स्वरूप आहे स्वामी समर्थांचं. ते स्वामी समर्थ महाराज आहे. म्हणून स्वामी समर्थ महाराजांच्या उपासना परंपरेमध्ये त्यांच्या सगळ्या शिष्य प्रभावळीमध्ये असं आपल्याला दिसून येतं की ते स्वामी महाराजांना सगळे भगवत स्वरूप परब्रह्म स्वरूप मानतातच, पण सद्गुरु स्वरूप दत्तात्रेय स्वरूपही मानतात. स्वामी महाराजांच्या स्वरूपाबद्दल त्यांच्या निकटच्या अनुग्रहितांनी, त्यांची जी लीला सहचर मंडळी आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे लिहून ठेवलेला आहे. आपल्याला दोन मोठे आधार आहेत याच्यासाठी. पहिला आधार आहे तो स्वामी सुत महाराजांनी लिहिलेला अभंगगाथा, त्यांच्या अभंगांचं संकलन. आणि दुसरा मोठा एक आधार आहे तो आनंदनाथ महाराज वेंगुर्लेकर महाराजांचा गाथा. त्या व्यतिरिक्त स्वामी महाराजांच्या काळातल्या ज्या हकीकती आहेत त्या गोपाळ व केळकरांनी बखरीच्या रूपाने संकलित करून ठेवलेल्या आहेत. मुळेकरांनी देखील संकलन केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त वेळोवेळी काही लोकांनी स्वामी महाराजांच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. हा स्वामी महाराजांचा अवतार प्रत्यक्ष केव्हा झाला हा एक मोठा गूढ मुद्दा आहे. स्वामी सुत महाराजांनी त्यांच्या गाथ्यात सांगितलेलं आहे की शके 1071 म्हणजे 1149 छेलीखेडी ग्रामीण चैत्र शुद्ध द्वितीयेला धरणी दुभंगून स्वामी महाराज प्रकटले. ती 8 वर्षाची बालमूर्ती होती. हरिसिंग, रामसिंग, विजयसिंग या भक्तांसमवेत गोट्या खेळण्यासाठी म्हणून त्यांनी तिथे लीला सुरू केली. आनंदनाथ महाराज वेंगुर्लेकरांच्या गाथ्यामध्ये असा उल्लेख मिळतो आपल्याला की त्याही पूर्वी स्वामी महाराज प्रकटले. शके 340 इसवी सन 418 हिमालयामध्ये स्वामी महाराज प्रकटले. तोही दिवस चैत्र शुद्ध द्वितीया. तर ह्या दोन संदर्भांमध्ये आपल्याला लक्षात येईल की स्वामी महाराजांचा काळ किती मोठा आहे, प्रदीर्घ आहे. एक इसवी सन 418 हे प्रकटीकरण आहे, दुसरं इसवी सन 1149 हे प्रकटीकरण आहे आणि ते अक्कलकोटामध्ये आले ते 17व्या शतकामध्ये. ते केवढा प्रदीर्घ काळ आहे. स्वामी महाराजांचं अवतार कार्य हे अनेक गूढांनी भरलेलं आहे. आमचे सद्गुरु परमपूज्य मामासाहेब देशपांडे यांना एकदा स्वामी महाराजांनी प्रत्यक्ष सांगितलं होतं. स्वामी महाराजांची त्यांच्यावर मोठी कृपा होती
स्वामी महाराजांच्या इच्छेशिवाय मामा एक देखील कृती करत नसत. त्यांची जशी इच्छा तसं ते प्रमाण मानत. त्यांनी एकदा स्वामी महाराजांनी मामांना सांगितलं होतं की गेली 1500 वर्ष आमचं कार्य चालू आहे आणि पुढे 1500 वर्ष आम्ही कार्य करू. याचा अर्थ असा की स्वामी महाराजांनी देहाची खोड सांडली नाही. देहाची खोड कोण सांडतं? पांचभौतिक देह घेऊन मातेच्या कुशीतून जो जन्माला येतो तो घेतलेला देह सोडावा लागतो. स्वामी महाराजांनी असा देह घेतलेला नाही. त्यांचा देह दिव्य आहे, अप्राकृत आहे. अशा देहाने ते प्रकट झालेले आणि त्याच देहात अजूनही आहे. त्याच देहाने त्यांचं कार्य चाललेलं आहे. अक्कलकोटला समाधीच्या निमित्ताने त्यांनी जी केलेली लीला आहे ती केवळ एक लीला आहे. समाधी स्थानामध्ये त्यांना ठेवलं आणि त्यानंतर तिथनं अदृश्य झाले ते. आणि याबद्दल अनेक स्वामी भक्तांची साक्ष आहे. सगळ्यात मोठी साक्ष आपण ज्याला मानू ती खुद्द आनंदनाथ महाराज वेंगुर्लेकरांची साक्ष आहे. हे सगळ्यांचं म्हणणं तेच आहे. मधल्या काळामध्ये काही मंडळींनी असं एक गृहीतक मांडलं की नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जे द्वितीय दत्त अवतार हे कदलीवनामध्ये गेले पाताळगंगेमधून आणि तिथे ते तपश्चर्येला बसले आणि त्या वारुळाला एका लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचा घात होऊन त्याच्यावर त्या आघाताने वारुळ दुभंगून स्वामी महाराज त्यातून प्रकटले. आमच्या परंपरेमध्ये आमच्या संप्रदायामध्ये या गोष्टीवर आमचा विश्वास नाही. ही गोष्ट आमच्या संप्रदायामध्ये मानली जात नाही आणि याला प्रत्यक्ष स्वामी महाराजच प्रमाण आहे. कारण भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचे अवतार. भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या काळापूर्वी देखील स्वामी महाराजांचं प्राकट्य आहे. ते 14व्या शतकामध्ये प्रकटलेले श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज आणि त्याच्या पूर्वी स्वामी महाराज 12व्या शतकामध्ये प्रकटलेले आहेत स्वामी सुतांच्या म्हणण्याचं. तेव्हापासून त्यांचं कार्य चाललेलं आहे. म्हणून आम्ही असं मानतो की हे सगळे पूर्ण परब्रह्म अवतार आहेत. जसं स्वामी महाराजांच्या ठिकाणी परब्रह्म आणि सद्गुरु तत्व एकत्र सापडतं तसं ते भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या ठिकाणी आहे, भगवान श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या ठिकाणी आहे आणि तशीच ती परंपरा. पण हे सगळे दत्तावतार असूनही, दत्तप्रभूंचे अवतार असूनही स्वामी महाराज अक्कलकोटचे स्वामी महाराजांचे हे काही नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे अवतार नव्हे. त्या दोघांची कार्य बघितली तर ती कार्य स्वतंत्र आहेत. त्यांच्या कार्याचं स्वरूप स्वतंत्र आहे. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी वैदिक धर्माची प्रतिष्ठापना केली, कर्मकांडाचा पुनरुद्धार केला आणि याउलट स्वामी महाराजांनी सर्वांवर कृपा करून सगळ्यांचा उद्धार करण्याचं कार्य केलेलं आहे. त्यांचं जे कृपा कार्य आपण बघितलं तर विशेषतः पतितांसाठी आहे. पतित स्त्रियांपासून पतित मनुष्यांपर्यंत अनेकांचा उद्धार स्वामी महाराजांनी त्यांच्या कृपेने केलेला आहे. बरं, दोघांच्या चरित्रात आणखी एक भिन्न भाग आपल्याला असा दिसतो की नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातल्या प्रत्येक घटना शास्त्राच्या आधाराने शास्त्र करून चाललेल्या दिसतात आणि स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये त्यांनी शास्त्राला अनेक ठिकाणी अपवाद केलेला दिसतो. ते मनपूत वागलेले दिसतात. त्यांचं अवतार कार्य भिन्न आहे आणि म्हणून हे परस्परांचे अवतार आमच्या परंपरेमध्ये, स्वामी महाराजांच्या परंपरेमध्ये आम्ही मानत नाही. मी जेव्हा इथे आमची परंपरा असं म्हणतो तेव्हा ती स्वामी महाराजांकडून आलेली कृपा परंपरा आहे, सद्गुरु परंपरा आहे. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा ज्यांना प्रत्यक्ष अनुग्रह झाला ते नारायण भट्ट सोनटक्के हे फार मोठे अधिकारी होते. अक्कलकोटला स्वामी महाराजांच्या सेवेत होते. स्वामी महाराजांच्या आज्ञेनुसार ते एका रात्री सगळं सोडून पुण्याला आले. त्यांच्या कन्या मातोश्री पार्वती देवी ह्यांना स्वामी महाराजांनी आपल्या मांडीवर बसून घेऊन कुरवाळून ही माझी लेक आहे म्हणून अनुग्रह केला होता. त्या पार्वती देवी ह्या नारायण भट्टांच्याही शिष्या, स्वामी महाराजांच्या पूर्ण अनुग्रही. त्या मातोश्री पार्वती देवींच्या पोटी आमच्या सद्गुरूंचा मामांचा जन्म झाला
त्यांच्यावर मामांवर त्यांची पूर्ण कृपा, मामांकडे ती सगळी परंपरा त्यांच्याकडून आली आणि मग मामांकडून आमच्याकडे आली. ही स्वामी समर्थ महाराजांची कृपा परंपरा अशा सद्गुरु क्रमाने आमच्याकडे आलेली आहे. म्हणून जेव्हा मी आमची परंपरा म्हणतो तेव्हा ही परंपरा स्वामी महाराजांच्या अनेक दिव्य हकीकतींना, अनेक दिव्य लीलांना ही परंपरा साक्षी आहे. मामा सांगत असत त्यांना स्वामी महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन केव्हा झालं पहिल्यांदा, त्याची हकीकत त्यांनी अशी नोंदवलेली आहे की स्वामी महाराजांनी नारायण भट्ट महाराजांना जेव्हा अनुग्रह केला तेव्हा त्यांना सांगितलं होतं की दर नागपंचमीला पुण्याच्या नागेश्वर मंदिरामध्ये शिधा नेऊन देत जा नागपंथी साधूंना, आणि तो शिधा मिळाल्याची पावती आम्ही देतो दरवेळेला. तर तो क्रम होता. मामांचे आजोबा म्हणजे नारायण भट्ट, नंतर मामांचे मामा नरहर भट्ट, हे दोघेही अधिकारी पुरुष त्या परंपरेतले नागपंचमीच्या दिवशी शिधा देऊन यायचे. त्या दिवशी कुठून कोण जाणे, पण त्या देवळामध्ये काही नागपंथी साधू यायचे. त्यांना शिधा देऊन घरी आल्यावर घरी सर्वत्र सुगंध सुटायचा आणि स्वामी महाराज साक्षात प्रकट व्हायचे. त्यांचं दर्शन नारायण भट्ट महाराजांना, मातोश्रींना आणि नरहर भट्ट महाराजांना व्हायचं. मामा त्यावेळेला लहान होते. ज्या वेळेला थोडी जाण मामांना आली तेव्हा त्यांनी एका अशा प्रकटीकरणाच्या वेळेला मातोश्रींना विचारलं की आई, हा सुगंध सुटलाय, स्वामी महाराज इथे प्रकट झाले म्हणून तुम्ही सांगता, कारण इथे तेज समोर दिसतंय, तुम्ही सगळे त्यांना साष्टांग प्रणिपात करत आहात, मला ती का दिसत नाही? तर मातोश्री त्यांना म्हणाल्या, बाळा, त्यांनी दिसावं, त्यांनी कृपा करावी यासाठी खूप पुण्य गाठीशी लागते, तप गाठीशी लागतं, आणि त्याही व्यतिरिक्त त्यांची इच्छा लागते, त्यांची कृपा लागते. तर असं त्यांनी म्हटल्यावर मामा म्हणाले की आई, मी तुला वचन देतो की जर स्वामी महाराजांनी कृपा करून मला दर्शन दिलं तर आयुष्यभर मी साधना आणि त्यांची सेवा सोडणार नाही. आणि असं म्हटल्याबरोबर स्वामी महाराज खदखदा हसत तिथे प्रकट झाले आणि त्यांनी मामांना दर्शन दिले. हे त्यांचं पहिलं दर्शन. आणि नंतर आपण संबंध क्रम मामांच्या आयुष्यातला बघितला तर लक्षात येईल की त्यांनी स्वामी महाराजांच्या इच्छेशिवाय एकही गोष्ट कधीही केली नाही. जे आम्ही त्यांचे इथपर्यंत बघितलंय की ते सामान घेऊन रेल्वेत चढतायत दुसऱ्या गावी कार्यक्रमात जाण्यासाठी, आणि स्वामी महाराज त्यांना सांगतायत की सख्या घरी चल. ताबडतोब एक अक्षर न बोलता सामान घेऊन खाली उतरून घरी येतात. इतके ते स्वामी महाराजांच्या शब्दाच्या आज्ञेमधून होते. त्या आज्ञेची त्यांनी कधी अवज्ञा होऊ दिली नाही. या स्वामी महाराजांच्या संप्रदायाची मर्म स्वामी महाराजांकडून मातोश्रींकडे आणि मातोश्रींकडून मामांकडे आली. हा संप्रदाय असाच आहे की नाही हे बघण्यासाठी, पडताळून बघण्यासाठी स्वामी महाराजांची ज्यांच्या ज्यांच्यावर कृपा झालेली आहे अशा सगळ्यांच्या हकीकतींमधून, वाङ्मयामधून आम्ही संदर्भ शोधले. मामांनी ते मला एक कामच सांगितलं होतं की हे शोध. ते शोधता शोधता असं लक्षात आलं की स्वामी महाराजांचा एक विशिष्ट संप्रदाय आहे. या संप्रदायाची एक विशिष्ट उपासना परंपरा आहे, आणि ती परंपरा ज्यांच्याकडे त्यांची कृपा परंपरा सद्गुरु क्रमाने आली आहे तिथे अखंडपणे चालते. आता ही परंपरा नेमकी काय आहे? स्वामी महाराजांचा संप्रदाय हा वेगळा नाही, याला आम्ही भागवत संप्रदायच म्हणतो. भगवंतांचे जेवढे अवतार आहेत त्या अवतारांची उपासना करणारे सगळे संप्रदाय हे भागवत संप्रदाय आहेत. स्वामी महाराज हे प्रत्यक्ष भगवंत आहेत, त्यांचीही उपासना करणारा संप्रदाय, त्यामुळे भागवत संप्रदाय आहे. दत्त संप्रदाय हाही भागवत संप्रदाय, नाथ संप्रदाय हाही भागवत संप्रदाय. आता या संप्रदायामध्ये जी उपासना आली ती कशी आली? तर भागवत संप्रदायामध्ये मूळ उपासना परंपरा ही कृपेची परंपरा आहे. या संप्रदायामध्ये जबरदस्तीने करण्याची उपासना नाही, होण्याची उपासना आहे. आता ही उपासना होते कशी? तर ही भगवंतांच्या कृपेने होते, आपोआप होते. या कृपेला, या कृपेच्या परंपरेला, त्या परंपरेतून होणाऱ्या उपासनेला काही ठिकाणी बाह्य अंगाची जोड फक्त दिली जाते. आता ही परंपरा स्वामी महाराजांकडून जी आलेली आहे
ती दोन प्रकारे विस्तारलेली आपल्याला दिसते. एक आहे त्यांची सरळ अनुग्रहाची पद्धत, ज्याला आम्ही शक्तिपात म्हणतो किंवा ज्याला कृपायोग म्हणतो, अशी पद्धत. स्वामी महाराजांची बखर काढून आपण जर बघितली तर त्यात असं दिसेल की जे पाडाला आलेले आहेत, पिकलेले आहेत आतून, त्या योग्यतेला आलेले आहेत, अशा अधिकारी पुरुषांना स्वामी महाराजांनी प्रत्यक्ष अनुग्रह केलेला आहे. ही अनुग्रह करण्याची पद्धत कशी आहे त्यांची, तर कुणाला डोक्याची टोपी काढून दिलेली आहे, फेकलेली आहे त्याच्या अंगावर, कुणाच्या अंगावर पादुका फेकलेल्या आहेत, कुणाला थोबाडीत लावलेली आहे, किंवा कोणाला मस्तकावर हात ठेवून अनुग्रह केलेला आहे. या सगळ्या प्रकारांनी प्रत्यक्ष कृपा केलेली आहे. आता पुढे असं आपल्याला दिसेल की ज्यांच्या ज्यांच्यावर अशी कृपा झालेली आहे ते एकदम सिद्ध पदाला गेलेले आहेत. त्यांची साधकावस्था काही आपल्याला दिसत नाही, ते एकदम सिद्धावस्थाच प्राप्त झालेली दिसते. याला शक्तिपाताच्या भाषेमध्ये परिपूर्ण शक्तिपात म्हणतात, याला शांभवी दीक्षा म्हणतात. आणि ती पूर्ण अधिकारी मनुष्याशिवाय होत नाही. ज्यांना ज्यांना अशी कृपा स्वामी महाराजांनी केलेली आहे ते पूर्ण अधिकारी आहेत त्यासाठी, त्या कृपेसाठी. आणि या व्यतिरिक्त स्वामी महाराजांकडे जेवढे जीव आले त्या जीवांमध्ये सगळे जीव लौकिक भागासाठी आलेले असल्यामुळे त्यांना तेवढंच स्वामी महाराजांनी दिलेलं आहे. काहीतरी प्रपंच मागायला आलेले, लौकिक मागायला आलेले आहेत आणि तेवढी इच्छा स्वामी महाराजांनी पूर्ण केली. याही व्यतिरिक्त त्यांना जिथे वाटलं तिथे त्यांच्या कृपेने अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होऊन त्यांनी स्वामी महाराजांचं नाम घ्यायला सुरुवात केली. स्वामी महाराजांच्या ते भक्तीला लागली. तर हा भक्ती शब्दही आपण थोडा स्थूल मानाने उच्चारतो. आपल्याला ब्रह्मज्ञान होण्यापूर्वी परमेश्वराची, साधू संतांची जी जी काही आपण सेवा करतो, ज्या ज्या पद्धतीने करतो, त्याला उपासना म्हणतात, भक्ती म्हणत नाही. आणि ज्या वेळेला ती उपासना करता करता उपासना पूर्णत्वाला जाऊन ज्ञान प्राप्त होतं, ज्ञान प्रकट होतं आतमध्ये, तेव्हा त्या ज्ञानप्राप्तीनंतर होणारी जी उपासना आहे तिला भक्ती म्हणतात. म्हणून भक्ती ही कायम ज्ञानोत्तर आहे. ज्ञानानंतरची भक्ती, ती खरी भक्ती, तिला पराभक्ती म्हणतात. आणि त्यापासून ही उपासना काळातली भक्ती वेगळी दिसावी म्हणून तिला गवणी भक्ती म्हणतात. स्वामी महाराजांच्या संप्रदायामध्ये या गवणी भक्तीचा म्हणजे उपासनेचा जो प्रकार आहे, संप्रदाय आहे, तो नामातून येणार आहे. बरं, हे नाम दुसरे तिसरे कोणाचे नाही, हे स्वामी महाराजांचंच नाम आहे. स्वामी सुत महाराजांनी त्यांच्या गाथ्यात स्पष्ट सांगितलंय की पंचाक्षरी नाम आहे आमच्या स्वामी महाराजांचं. हे नाम जो निष्ठेने घेईल तो अंती सुखाचा धनी होईल, त्याला सुख प्राप्ती होईल, त्याचं कल्याण होईल. हे नाम घेण्याची पद्धत स्वामी सुत महाराजांनी सांगितली आहे की वैखरीने नाम घ्या. ते नाम घेता घेता स्वामी महाराजांच्या आनंदात नाचा. ते नाम घेता घेता दरदरून घाम आला पाहिजे. ते फार सुंदर खूण त्यांनी घातली स्वामी सुतांनी, दरदरून घाम आला पाहिजे. याचा अर्थ असा की ते नाम हे साधं नाम नाही, ते कृपायुक्ताचं नाम आहे. ज्या नामाबद्दल हे बोलतात त्या नामाबद्दल. कारण नाम घेता घेता जर घाम यायला लागला तर याचा अर्थ असा की आतून कुंभक होतोय. आणि कुंभक झाल्यामुळे, प्राणाचा रोध झाल्यामुळे, निरोध झाल्यामुळे घाम येतोय. प्राणायामाचं प्राथमिक लक्षण सांगितलंय घाम फुटणं. कुंभक प्राणायाम जसा सुरुवातीला होतो घाम यायला लागतो, तो जसा जसा वाढेल तसं भान हरपायला लागतं, मूर्छा येते. ह्या प्राणायामाला वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज नाही म्हणून ते सांगतात नाम घेता घेता प्राणायाम होतो. आमच्या संत गुलाबराव महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. ते म्हणतात योगाचे अष्टांग नामीच मिळती, नाम ते मिश्रित वेदांतिके. कृपायुक्त जर नाम असेल तर पातंजल योगाची 8ही अंग ते नाम घेता घेताच होतात, आपोआप होतात. त्याच नामाचं वर्णन इथे स्वामी सुत महाराज करतात की ते नाम घेता घेता दरदरून घाम आला पाहिजे आणि ते नाम घेता घेता नाचलं पाहिजे. जेव्हा ते नाम घेता घेता चित्ताला सात्विकाचे आविर्भाव येतात, सात्विक भावाचं उद्दीपन होतं, तेव्हा त्या सात्विकाची जी लक्षणं दिसतात तीच भक्तीची लक्षणं सांगितलेली आहेत. तो नाचतो, आनंदित होतो, मोठमोठ्याने त्यांच्या नावाने टाहो फोडतो, ओरडतो.
त्यांच्याशिवाय मला कोणी नाही अशा भावनेने धगधसा रडतो. ही जी सगळी लक्षणं आहेत ही शक्तिपाताची आहेत, ही कृपेची लक्षणं आहेत, कृपेच्या प्रकटीकरणाची आहेत. ही नामामधली कृपा प्रकट झाल्याचं लक्षण आहे. स्वामी सुत महाराजांनी मुद्दाम दीक्षेचे प्रकार त्यांच्या अभंगांमध्ये सांगितले. ते म्हणतात आमच्या संप्रदायामध्ये 3 प्रकारच्या दीक्षा आहेत. गृहस्थी दीक्षा, दास दीक्षा आणि यती दीक्षा. 3 प्रकार त्यांनी सांगितले. ज्यांना कोणाला नाम घ्यावंसं वाटतं स्वामी महाराजांचं त्यांनी नाम घ्यावं. पण तिथे एक विशेष सांगितलंय, हे नाम आपल्या मनाने घेऊ नये. स्वामी महाराजांनी अवतार कार्याची समाप्ती दाखवण्याआधी, की लीला दाखवण्याआधी असं जे काही उपदेश केलेले आहेत त्यात एक उपदेश असा आहे की पारंबी धरून राहा. म्हणजे काय करा? स्वामी महाराजांना जेव्हा नृसिंहवाडीच्या काही लोकांनी विचारलं की आपण कोण, कुठले, तर त्यांनी उत्तर दिलंय की मूळ वडाचे झाड, मूळ वडाचे झाड दत्तनगर. आणि त्या सरस्वती सोनारिणीने उलगडा केलाय त्याच लीलेमध्ये की याचा अर्थ मूळ वटपत्रशाही भगवान दत्तात्रेय रूपाने प्रकटले. आता त्या सोनारिणीला जे कळलं ते भल्या भल्यांना कळलं. स्वामी महाराजांच्या कृपेने तिने स्वामी महाराजांच्या अवताराचं मर्म बरोबर सांगितलं की हे प्रत्यक्ष भगवान सद्गुरु रूप दत्तात्रेय रूप होऊन प्रकटलेले आहेत अनुग्रह करण्यासाठी. प्रत्यक्ष परब्रह्म प्रकटलेला आहे. आता यांची जी पद्धत आहे ना ती पारंबी धरून राहण्याची क्रमाची पद्धत आहे. स्वामी महाराज हे वटवृक्ष आहेत, वटवृक्षाचं मूळ आहे. हा जो वटवृक्ष आहे हा दुसरा तिसरा काही नाही, हा सद्गुरु परंपरा वृक्ष आहे. त्याचं जे मूळ आहे ते स्वामी महाराज आहे. आणि त्या मुळापासून असंख्य अशा शाखा पर्णांचा विस्तार झालेला आहे. बरं, हा विस्तार तरी कसा आहे? हा सगळा स्वामी महाराजांच्या स्वरूपातच विस्तार आहे. आणि वटवृक्षाचं एक वैशिष्ट्य असतं, या वटाच्या पारंब्या पुढे जमिनीत जातात त्या रुजून त्याचा स्वतंत्र वृक्षच होतो. असं वटाचं बन तयार होतं वडाचं. स्वामी महाराजांच्या कृपेने जो पूर्ण झाला तो स्वामी महाराजांसारखाच झाला. त्यांच्या कृपेतले जे शिष्य आहे परिपूर्ण कृपेतले त्यांना पारंब्या म्हटलं त्यांनी. म्हणून भलत्याला धरून राहू नका, पारंब्या धरून राहा. जिथे त्यांची कृपा प्रकटलेली आहे, जिथे परंपरा प्रकटलेली आहे त्यांना शरण जाऊन राहा. त्यांच्या कृपेने त्यांच्या मुखातून ते नाम घ्या आणि त्यांच्या मुखातल्या नामाचं आवर्तन करता करता, त्या नामाची साधना करता करता हे अनुभव येतील पुढे. त्यांनी जी गृहस्थी दीक्षा सांगितली स्वामी सुत महाराजांनी ती अशी की हे नाम घेत जा. आणखी त्यांनी एक मोठा विशेष सांगितला, तो आमच्या परंपरेतही आहे. स्वामी महाराजांच्या प्रत्यक्ष ज्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरेत सगळीकडे तो विशेष आहे. स्वामी महाराजांची तस्वीर घ्या, त्या तस्बिरी समोर स्वामी महाराजांच्या म्हणून पादुका स्थापन करा, त्या एका गादीवर करा. त्या गादीला केशरी वस्त्राचं आच्छादन करा, केशरी खोळी घालून छोटे छोटे लोड करा बाजूला, एक तक्क्या करा मागे, त्या तक्क्याला टेकून तस्बीर ठेवा, समोर स्वामी महाराजांच्या पादुका ठेवा. आणि तिथे त्यांनी आणखी सांगितलं की बाजूला कमंडलू आणि दंड ठेवा. आता दंड कमंडलू हा गृहस्थी लोकांनी ठेवलाच पाहिजे असं नाही. त्याऐवजी मामा सांगायचे आमच्या संप्रदायामध्ये छोटा तांब्या भांड चांदीचं वगैरे भरून ठेवावं तिथे. त्याच्यावर श्री स्वामी समर्थ असं लिहावं. स्वामी सुत महाराज म्हणतात की अशा गादी शेजारी जो कमंडलू किंवा दंड ठेवू त्यावरही श्री स्वामी समर्थ असं लिहा आणि तो तिथे ठेवा. आणि मग स्वामी महाराजांच्या पुढे नित्यक्रम सांगितला त्यांनी. काकड आरती करा, काकड आरतीनंतर रोजची पूजा करा त्या पादुकांची. आणि ही पूजनाची पद्धत संप्रदायातली अगदी सोपी आहे. त्या पादुकांवर स्वच्छ जल घाला, दूध घाला, परत स्वच्छ जल घाला, त्या पादुका पुसून घ्या, त्यांना थोडं अत्तर लावा, अष्टगंध लावा, एक फुल वाहा. आणि हे सगळं करताना कुठल्याही मंत्रांची उपचारांची गरज नाही. मंत्र स्वामी नामाचं, स्वामी महाराजांचं नाम घेता घेताच हे सगळे उपचार करा. इतकी सोपी पद्धत सांगितलेली. ती पूजा झाल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवा, नैवेद्य दाखवून आरती करा, विडा द्यायचा. त्यानंतर परत संध्याकाळी सायम आरती करा, त्यांची भजनं म्हणा, त्यांची भजन सेवा करा, नामसेवा करा, परत संध्याकाळी विड्याचा नैवेद्य दाखवा आणि शेजारती करा. असा क्रम
स्वामी सुतांनी सांगितलं. आणि तो स्वामी महाराजांची प्रत्यक्ष परंपरा जिथे जिथे चालते तिथेच तो पाळला जातो सगळीकडे. यानंतर दास दीक्षा सांगितली. त्यात वेगळेपणा एवढाच आहे की जे मठाधीश आहेत, महंत आहेत, स्वामी महाराजांच्या परंपरेचे मठ चालवतात, त्यांच्यासाठी आणखी काही क्रम त्यात सांगितलेला आहे. शिवाय पुढे एक यती दीक्षा सांगितली. ज्यांनी संन्यास घेतलाय स्वामी महाराजांच्या पद्धतीप्रमाणे, त्यांच्या इच्छेप्रमाणे, त्यांच्यासाठी आणखी काही वेगळं आचरण त्यात सांगितलेलं आहे. फरक एवढाच आहे, तो आचरणात. आता मुख्य हा संप्रदाय आणि या संप्रदायाची उपासना काय आहे हे आपल्याला बघितलं पाहिजे. हा संप्रदाय भागवत संप्रदाय, त्यामुळे याचं तत्वज्ञान हे भागवत संप्रदायाचं तत्वज्ञान आहे, तेच प्रमाण आहे. स्वतः स्वामी महाराजांनी मातोश्रींना, मातोश्री पार्वती देवींना सांगितलं की ज्ञानेश्वरी हा आपला प्रमाण ग्रंथ, आणि त्याप्रमाणे त्यांनी ज्ञानेश्वरीची उपासना केली, ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, आयुष्यभर त्या ज्ञानेश्वरी जगल्या. मामांनाही तो वारसा त्यांनी दिला आणि मामांकडून ती परंपरा पुढे विस्तारली. तर हे तत्वज्ञान भागवत संप्रदायाचं, दत्त संप्रदायाचं एकच आहे, यामध्ये भेद नाही. नाथ संप्रदायाचंही तत्वज्ञान तेच आहे, त्यात भेद नाही. आता हे तत्वज्ञान प्रमाण धरून उपासना जी होते स्वामी महाराजांच्या संप्रदायात, ही पूर्णपणे सद्गुरुनिष्ठ उपासना आहे. स्वामी महाराजांनी देहत्यागाची लीला करण्याआधी जो श्लोक म्हटला, अनन्यास चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते, त्यातला अनन्यास चिंतयन्तो माम हा अत्यंत मोलाचा आणि महत्वाचा शब्द आहे. ज्या 9व्या अध्यायातला हा श्लोक आहे, त्याच अध्यायात शेवटचा श्लोक भगवंतांचा, मनमना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. आणि त्या श्लोकावर जी व्याख्या आहे माऊली, त्यात एक सुंदर ओळी माऊली घालतात, तू मन हे मीची करी, माझिया भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. या एका ओळीमध्ये स्वामी महाराजांच्या संप्रदायातली संपूर्ण उपासना आलेली. त्यात अनन्यास चिंतयन्तो माम हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे. स्वामी महाराज म्हणतात, माझ्याशिवाय दुसरं काही नाही अशी दृढ भावना झाली पाहिजे आणि सर्व भावे तो शरणागत झाला पाहिजे. मामाही सांगायचे आणि आमचा अनुभव आहे की स्वामी महाराजांच्या परंपरेमध्ये स्वामी महाराजांशिवाय दुसरं काहीही नाही, ही पहिली भावना पाहिजे. त्यांच्या चरणांशिवाय त्रिभुवनात स्थान नाही अशी अनन्य अढळ श्रद्धा पाहिजे. त्यांच्या चरणी संपूर्ण शरणागती पाहिजे आणि त्यांचं नाम हेच साधन आहे या संप्रदायाचं. त्यांची कृपा हे अंतरंग साधन आहे. त्यांच्या नामाशिवाय दुसरं काही यायलाच नको. आणि हाच स्वामी महाराजांचा खरा संप्रदाय. त्यांच्या कृपेने, त्यांच्या कृपेसह मिळालेलं नाम घ्या. ते नाम घेता घेता शांतपणे ध्यानात जा. त्या नामातून आपोआप ध्यानात जा आणि ध्यानातून आपोआप समाधीचा, मोक्ष सुखाचा तुम्ही अनुभव घ्या. स्वामी महाराजांची आणखी एक परंपरा जी बिडकर महाराजांकडून आली, ते बिडकर महाराज, रामानंद महाराज बिडकर आणि त्यांचे पट्टशिष्य रावसाहेब महाराज सहस्त्रबुद्धे, हे अधिकारी शिष्यांना नेहमी सांगायचे की काय नाही, निवांत बसावं, आकाशात तारे बघायचे. जे अंतर्मुख आहेत, जे अनुभवी आहेत, त्यांना कळेल की आकाशात तारे बघणं म्हणजे काय. स्वामी महाराजांच्या उपासनेची हीच परंपरा आहे. पण आज दुर्दैवाने जसं कळी काळाने सर्व समाजातल्या घटकांना ग्रासलेलं आहे, तसं परमार्थाला ग्रासलेलं आहे आणि स्वामी महाराजांच्याच इच्छेने तो काळ चाललेला आहे. त्यामुळे आज स्वामी महाराजांच्या संप्रदायामध्ये नको नको त्या उपासना येऊन मिसळलेल्या दिसतात. मला मोठं दरवेळेला आश्चर्य वाटतं की स्वामी महाराजांच्या कुठल्याही प्रत्यक्ष शिष्यांनी त्यांच्या परंपरेत कुणीही काही न सांगितलेल्या गोष्टी आज कशा काय प्रचारात येतात. कुठे स्वामी महाराजांची उपासना म्हणून यज्ञ होतात, कुठे त्यांना पुरणपोळ्यांचे नैवेद्य दाखवले जातात, कुठे काही त्यांच्या नावाने इतर स्तोत्रांचे, सुक्तांचे पाठ होतात, कुठे यंत्रांच्या उपासना होतात, कुठे आणखी काही, कुठे आणखी काही, कुठे तोडगे सांगितले जातात. हे काय चाललेलं आहे त्यांनाच नाही. पण ही सांप्रदायिक उपासना नाही. स्वामी महाराजांच्या संप्रदायामध्ये आणखी एक शिरलेली विकृती, ती मुद्दा, मला कोणालाही दुखवण्याचा हेतू नाही, पण जे स्पष्ट दिसतं ते बोलतोय, कारण स्वामी महाराजांचं स्थान आहे आणि तिथे मी सेवा करतोय. त्यामुळे कृपया राग मानून घेऊ नका, कोणालाही व्यक्तिशः हे मी बोलत नाही. स्वामी महाराजांच्या संप्रदायात आज आणखी एक मोठी विकृती शिरलेली आहे
की जो उठला तो सांगतो स्वामी महाराजांचा मला आदेश झाला, स्वामी महाराजांचं दर्शन झालं, स्वामी महाराजांनी अमुक सांगितलं, तमुक सांगितलं. कोणी कोणी फोनवरून सांगतात स्वामी महाराजांचा आदेश झालाय, तुम्ही अमुक ठिकाणी पुरणपोळ्या आणून त्यांना पोचवा, किंवा अमुक ठिकाणी अमुक गोष्ट करा, स्वामी महाराजांना अमुक ठिकाणी अमुक वस्त्र पोचवा. काही ठिकाणी असं सांगतात की इथे कुंकवाचा सडा पडतो, इथे भस्माचा सडा पडतो, इथे अमुक होतं, इथे तमुक होतं. मला सांगा, जे स्वामी महाराजांच्या संबंध कार्यकालात कधी बघण्यात आलं नाही, ते आज कसं काय दिसतंय? स्वामी महाराज प्रत्यक्ष दिसणं, त्यांचा आवाज ऐकू येणं ही सोपी गोष्ट आहे का? ते प्रत्यक्ष परब्रह्म आहे. किती मोठी पुण्य गाठीशी पाहिजे त्या परब्रह्माचं दर्शन व्हायला, त्यांचा आवाज ऐकायला, त्यांनी आदेश द्यायला. आणि आज जो बघतो तो म्हणतो स्वामी महाराज माझ्याशी बोलतात. लोक इथपर्यंत सांगायला लागले की स्वामी महाराज यांच्यामध्ये संचारतात, यांच्या मुखातून बोलतात. अरे ते काय भूत पिशाच आहेत कोणाच्या अंगात संचारायला? हे काय चाललेलं आहे? बरेच वेळा हे असे सगळे प्रकार ऐकून मला असं विचित्र वाटायचं की हे स्वामी महाराजांची परंपरा कधीच अशी नाही. त्या परंपरेत अशा प्रकारच्या उपासना काहीही सांगितल्या नाही. स्वामींचं नाव सोडून स्वामी महाराजांना शरण जाऊन त्यांच्या सेवेशिवाय काहीही सांगितलेलं नाही या संप्रदायात. तिथं हे काय? स्वामी महाराजांच्या बखरीत वाचा. अहो, बाळाप्पांसारखे शिष्य स्वामी महाराजांचे, स्वामी महाराजांचं नाम सोडून दुसरा एक मंत्र जपत होते. त्या सुंदराबाईंनी विचारलं, बाळाप्पा जप करतायत? स्वामी महाराज म्हणाले, तरट विणतोय. त्यांना काय अपेक्षित होतं हे लक्षात घ्या याच्यावरून. जेव्हा स्वामी महाराज त्यांचं नाम घ्यायला लागले, बाळाप्पा महाराज, तेव्हा म्हणाले, हा आता तो कांबळं विणतोय, घोंगडं विणतोय. ऊब देणारा आम्हाला काय आहे, आमच्या उपयोगाला काय येणार आहे हे त्यांनी एवढं दाखवून दिलेलं असताना हे काय प्रकार चाललेले. एकदा अत्यंत उद्विग्न होऊन स्वामी महाराजांना मी कळवळून प्रार्थना करत होतो की महाराज याचा उलगडा काहीतरी होऊ दे. माझी पात्रता आहे की नाही मला माहिती नाही, पण आपली कृपा झाली तर आपणच हे सांगू शकाल, आपल्याशिवाय कोणी. आणि त्या पहाटे स्वप्नदृष्टांतामध्ये स्वामी महाराजांनी त्याचा उलगडा केला. पुढे त्याच्यानुसार मी प्रत्यक्ष प्रत्यय घेत गेलो की खरंच असं आहे. फार अद्भुत गोष्ट आहे. नीट लक्षपूर्वक ऐका की स्वामी महाराज म्हणाले की या काळामध्ये, या युगामध्ये आम्ही प्रत्यक्ष दर्शन द्यावं, आम्ही कृपा करावी आणि धरून परमार्थ मार्गाने चालवावं. असे किती आहेत जीव? असे फार थोडे आहेत. आता या कलियुगामध्ये जे जीव समोर येतात ते पुढे येणार आहेत, ते हे केवळ लौकिकासाठी आलेले आहेत. मला मामांचं वाक्य आठवतं. मामा म्हणायचे, आज परमार्थाला जी गर्दी वाढलेली दिसते ही परमार्थाची निकोप वाढणे ही सूज आहे परमार्थाची. कारण हे प्रपंचासाठी, भोगासाठी जमलेले लोक आहेत. याला एकालाही यांच्यामधल्या कोणाला परमार्थ नकोय. केळकर बुवांनी देखील त्यांच्या बखरीमध्ये उद्विग्न होऊन असं लिहिलेलं आहे की स्वामी महाराजांपुढे जमलेल्या लोकांमध्ये पोटार्थीच जास्त. कळकळीच्या परमार्थासाठी कोणी येत असलेलं दिसत नव्हतं, फार थोडे येत होते. स्वामी महाराज तेच बोलले. ते म्हणाले, इथून पुढे जमणारे लोक तसेच आहेत. आणि म्हणून म्हणाले, आम्ही त्याच्यावर एक पर्याय काढलेला आहे. स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये सर्व प्रकारच्या देवता आहेत. यातल्या पिशाच्य देवता ज्या आहेत ना, त्यामधला जो उच्च गण आहे ब्रह्मसंबंधांचा, त्यांना स्वामी महाराजांनी उद्योगाला लावलं. त्यांना आज्ञा दिली त्यांनी की जिथे जिथे म्हणून जे जे अहम धरून गुरु म्हणून बसतात त्यांच्यामध्ये प्रवेश करा आणि कार्य करा. आणि अशा प्रकारे आज ब्रह्मसंबंधांचं कार्य ठिकठिकाणी चाललेलं आहे. आणि मग ते नाना प्रकारचे उद्योग लोकांना दाखवतात आणि याची मुख्य खूण स्वतःचं भजन करायला लावतात. हे सगळ्या ठिकाणी असं कार्य चाललेलं आहे. स्वामी महाराजांना त्यांचीच इच्छा म्हणून ते चाललेले, ते अडवायला जातात. बरं, ह्या ब्रह्मसंबंधांना भरपूर शक्ती प्राप्त असतात. मी आजपर्यंत असं पाहिलेलं आहे की जे जे येऊन सांगतात की स्वामी महाराज आमच्याशी बोलले, असा आदेश दिला, अमुक लिही म्हणून सांगितलं, तमुक कर म्हणून सांगितलं, यांच्याशी स्वामी महाराजने तो ब्रह्मसंबंध बोलतोय कोणीतरी. हे प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. हे जे पुरणपोळ्या मागणारे आहेत हे ब्रह्मसंबंध आहेत. स्वामी महाराजने हे अमुक कर म्हणून सांगणारे आहेत ते आहेत. पण त्यांच्या इच्छेने, आज्ञेने ते कार्य चाललंय म्हणून त्यांची तेवढी हिंमत आहे. त्यांचं कार्य हेच आहे की त्यांना त्यांचं पुण्य खर्च करायचंय आणि लोकांवर उपकार करायचे.
आणि लोकांना आज तीच गरज आहे की कोणीतरी त्यांना पुण्य द्यावं आणि त्यांचं दुःख दूर करावं. परस्पर बरं चाललंय म्हणतात स्वामी महाराज. ते म्हणतात आम्हाला मध्ये परमार्थ विचारायला येतो कोण आणि आम्ही कशाला कोणाला सांगतो. स्वामी महाराजांच्या परंपरेमध्ये ह्या ज्या आज विकृती शिरलेल्या आहेत हा मोठा गंभीर विषय आहे. आपण सगळे स्वामी महाराजांच्या शुद्ध उपासनेसाठी जमलेलो आहोत. आम्ही जर अशी भावना ठेवली ना की आम्हाला स्वामी महाराजांशिवाय दुसरं कोणी नको, दुसऱ्या कोणाची वांछाच नाही, आम्हाला दुसरं कोणी नकोच आहे, तर मात्र स्वामी महाराज तुम्हाला कुठल्याही प्रकारांमधून काढून ते आपल्या पायांपाशी आणल्याशिवाय राहणार नाही. कारण शुद्ध परंपरा, शुद्ध परमार्थ ज्याला हवा आहे त्याचे ते अभिमानी. आजही अशा भक्ताला ते वाया जाऊ देत नाही. त्याचा संपूर्ण भार ते घेताना दिसतात. अशा भक्तांना कुठूनही उचलून आणताना दिसतात. ते त्यांच्या कर्मानी ते अशा कुठल्या तरी मार्गाला, प्रवाहाला लागले तरी तिथूनही काढून ते योग्य ठिकाणी आणल्याशिवाय राहत नाहीत, असा अनुभव आहे. ह्या स्वामी महाराजांच्या ज्या अद्भुत लीला आहेत त्या लीला संपलेल्या नाहीत, ते आजही चाललेले आहेत. पण स्वामी महाराजांच्या कृपेने लौकिक दुःख दूर झाली, ही काय त्यांची खरी कृपा मानावी? तेच स्वतःच म्हणतात ही आमची कृपा नाही, ही आमची खरी कृपा नाही. त्यांची कृपा जर खरी काही असेल तर तो जीव त्यांच्या स्वरूप होणं ही कृपा आहे. तो जीव त्यांच्या चरणांशी जळून राहणं ही त्यांची कृपा आहे. निळोबाराय महाराज जे सांगतात की माझ्या सद्गुरूंनी माझ्यावर कृपा केली, आणि कृपा काय केली तर म्हणतात माझ्या सद्गुरूंनी मला स्वतःच्या चरणी प्रतिष्ठापित केलं, ही त्यांची कृपा आहे. तर असं स्वामी महाराज ज्याला स्वतःच्या चरणी प्रतिष्ठापित करतील त्याच्यावर त्यांची खरी कृपा झाली असं म्हणावं. त्यांच्यावर खरी कृपा झाली. स्वामी महाराज हे साक्षात परब्रह्म असल्याने त्यांना येणं जाणं नाही. त्यामुळे स्वामी महाराज इथे प्रकटले तिथे प्रकटले हाही म्हणण्याचा भाग आपल्या भ्रमाचाच भाग आहे. ते सर्वत्र आहेत, सर्व दूर आहेत, त्यांना येणं जाणं नाही. ते कुठेही आहेत, एका क्षणी सगळ्यांच्या अंतःकरणात आहेत, सर्व व्यापून आहेत. ज्या क्षणी प्रचिती द्यायची असेल त्या क्षणी ते कुठूनही देतील. आता ही स्वामी महाराजांची प्रचिती नेमकी काय आहे? अखंड आनंदाची अनुभूती, अखंड सुखाची अनुभूती ही स्वामी महाराजांच्या अस्तित्वाची अनुभूती आहे. स्वामी महाराजांच्या परंपरेची एक मोठी खूण आहे. स्वामी महाराज जेव्हा आनंदात असत तेव्हा स्वामी महाराजांच्या सर्वांगातून सुगंध प्रकट असत, आणि तो सुगंध सगळीकडे दरवळत असे. तो सुगंध विलक्षण होता. म्हणजे कसा होता त्याचं वर्णन करता येईल. केशर, कस्तुरी, चंदन, वाळा सर्व प्रकारांचा आभास त्याच्यामध्ये व्हावा, पण त्याही पेक्षा वेगळा असावा असा तो सुगंध. त्या सुगंधाची परंपरा, त्यांची कृपा जिथे जिथे झालेली आहे तिथे तिथे येते, ती प्रचिती येते. मी स्वामी महाराजांचे जेवढे कृपापात्र महात्मे बघितले त्या महात्म्यांपाशी ती प्रचिती मी बघितली आहे. मामांच्या बाबतीत तर विख्यात आहेत. मामा आनंदात असले की त्यांच्या सर्वांगातून सुगंध दरवळायचा, तो इतका की त्यावेळेला नदी पात्राला त्यांनी जरी स्पर्श केला तर सबंध नदी सुगंधी अत्तरासारखी व्हायची. त्या नदीतलं कुठलंही पाणी कुणी उचलावं आणि बघावं तर ते अत्तरासारखं सुगंधित व्हायचं. तर हीच परंपरा त्यांची, ज्यांच्या ज्यांच्यावर कृपा आहे त्यांच्या ठिकाणी मी प्रत्यक्ष बघितलेली आहे. स्वामी महाराजांची कृपा ज्यांच्या ठिकाणी, त्यांच्या ठिकाणी बघितलेलं दुसरं आणखी एक लक्षण सांगतो, ते अवधूत होतात. अवधूत होतात. सिद्ध सिद्धांत पद्धतीमध्ये अवधूतांचं गोरक्षनाथ महाराजांनी असं व्याख्यान केलेलं आहे, व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात प्रकृती विकारांपासून जो अलिप्त झाला तो अवधूत आहे. सर्व विसरून आत्मस्वरूपामध्ये निमग्न होऊन जो सतत राहिला, सर्व वर्णाश्रमांच्या पलीकडे जो गेला तो अवधूत आहे. स्वामी महाराज त्या अवधूत स्थितीमध्ये अखंड होते, आणि त्यांची कृपा ज्यांच्यावर झाली ते सगळे त्या अवधूत स्थितीला गेले. म्हणून बिडकर महाराजही सांगायचे, त्यांच्याकडे कोणी अनुग्रह मागायला आला तर ते म्हणायचे, अरे अनुग्रह मिळणं काय सोपं आहे, ही काय खिरापत आहे. आणि तो फार नादी लागला तर ते म्हणायचे की हे बघ, आमचा संप्रदाय वेड होण्याचा आहे, वेड व्हायचं असेल तर आमच्या मागे तो पळून जायचा समोरचा, कोण वेळ स्वीकारणार आहे. स्वामी महाराजांच्या बकरीमध्ये केळकर बुवांच्या ठाकूरदास बुवांची हकीकत आहे. हे नामवंत कीर्तनकार ते ठाकूरदास बुवा, ते स्वामी महाराजांच्या मागे लागले की महाराज अनुग्रह करा.
स्वामी महाराजांनी लक्ष दिलं नाही. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, ते पाय धरून बसले की मला अनुग्रह व्हावा. स्वामी महाराजांचे उद्गार केळकर बुवांनी बकरीत नोंदवले. स्वामी महाराज म्हणतात की अरे हमको काय को सताता है, हम पंतोजीपणा नहीं करते, घाट के गुरु बाट के चले हमने करते नहीं देते. याचा अर्थ समजून घ्या. त्यांचं स्पष्ट म्हणणं असं आहे की ज्याची वेळ आली त्याच्यावर कृपा होईल, त्याच्यावर अनुग्रह होईल, त्याला ते मिळेल. जो येईल त्याला खिरापत वाटण्याचा आमचा संप्रदाय नाही. असे घाटके गुरुन भाटके चले आम्ही करत नाही. नाही तर हल्ली पद्धत आहे की एखादे कोणी महाराज सापडले की अनुग्रहासाठी त्यांच्याकडे गर्दी. ते महाराज गाव सोडून गेले, दुसरे आले की त्यांच्याकडे गर्दी. गर्दी तीच, लोकही तीच. हे स्वामी महाराजांच्या संप्रदायात त्यांना अभिप्रेत नाही, ही त्यांची पद्धत नव्हे. ते म्हणतात घाट के गुरु बाट के चले हमने करते नाही देखे. असं होत नाही म्हणतात. मामांच्याकडे आम्ही अनुभव घेतलेला आहे. मामा ज्या ठिकाणी बसत तिथून उजव्या बाजूला स्वामी महाराजांचं एक भव्य तैलचित्र ठेवलेलं आहे. स्वामी महाराजांचं जसं दर्शन मामांना झालं तसं त्यांनी ते करून घेतलं होतं. कोणीही आला तर स्वामी महाराज ते तसबिरीतून ओरडायचे आणि त्यांची पद्धत ठरलेली. जर तो चांगला असेल तर ते म्हणायचे आला बघ आला. मामा त्याला यथायोग्य त्याला जे काही सांगायचं ते सांगायचे. आणि काही वेळेला नको असलेले लोक आले, स्वामी महाराज ओरडायचे त्याला हाकल. त्यांची भाषा ती स्वामी महाराजांची. मामा म्हणायचे अहो पण आत तर येऊ दे. ते म्हणायचे आम्ही सांगतो त्याला हाकल. मग त्या दोघांचा थोडा संवाद व्हायचा आणि मामा त्याच्याशी न बोलता बसत राहायचे, तो निघून जायचा. प्रत्यक्ष उठून काही कोणाचं बकोटा धरून मामांनी कधी घालवलं नाही, पण ते बोलायचे नाही तशा वेळेला त्याच्याशी. स्वामी महाराजांच्या इच्छेने त्यांनी अनुग्रह दिलो. म्हणजे ज्यांच्यावर कृपा केली ना ती स्वामी महाराजांच्या इच्छेने त्यांनी केली, कारण ती त्यांची परंपरा आहे म्हणून स्वामी महाराजांची. आणि हे लक्षात घ्या की असा अनुग्रह ज्यांना झालाय ना असे फार थोडे लोक आहेत बोटावर मोजण्यासारखे. स्वामी महाराजांच्या प्रणालीतून ज्यांना अनुग्रह झालेला असेल आणि ज्यांच्यावर झालाय त्यांचं भाग्य मोठं विलक्षण. आजही स्वामी महाराजांचे अद्भुत चमत्कार त्यांच्या निदर्शनाला येतात. एक स्वामी महाराजांची कृपा कशी असते यासाठी एक हकीकत सांगतो. माझ्या ज्येष्ठ गुरु भगिनी शकुंतलाताई आपटे ही मामांची स्वामी महाराजांची ज्यांच्यावर पूर्ण कृपा आणि मामांनी त्यांनाही अधिकार दिलेले आहेत. परदेशामध्ये फार मोठं कार्य त्यांनी उभं केलेलं आहे. स्वामी महाराजांच्या नामाचा मोठा प्रचार त्यांनी परदेशात केला स्वामी महाराजांच्याच इच्छेने. तर त्यांची हकीकत आहे, त्यांचा नातू लहान नुकताच तो झाला होता, जन्माला आला होता, लहान होता. त्याच्या जवळ त्या रात्री बसल्या होत्या. आई त्याची गाठ झोपलेली होती आणि त्या नातवाला भूक लागली, रडायला लागली. आणि यांनी हात मारून पाहिलं, सुनेला हलवून पाहिलं, ती गाढ झोपेल. शेवटी त्यांनी त्याला उचललं आणि त्याला त्या समजावण्याचा म्हणजे शांत करण्याचा प्रयत्न करतायत. एवढ्यात तिथे स्वामी महाराज प्रकटले. स्वामी महाराज म्हणाले काय का करतेस बये तू? त्या म्हणाल्या अहो हे पोर रडते महाराज, हे गप्प बसत नाही. ते म्हणाले त्याला लागली आहे भूक आणि त्याची दुधाची बाटली झोपली आहे गाडे गाड आणि इकडे आमच्याकडे म्हणाले. आता यांना ताईंना मोठा का आता काय करतात महाराज, पण ते काय करतील सांगता येत नाही ना, काय करणार. त्यांनी त्यांच्या हातात दिल्यावर स्वामी महाराजांनी आपलं बोट त्याच्या तोंडात घातलं आणि तो दूध प्यायल्यासारखं ते चुरूचुरू प्यायला लागला. त्याचं पोट भरलं, थोड्या वेळाने गाढ शांत झोपलं. त्या मुलावर या इतक्या लहान वयात स्वामी महाराजांची कृपा झाली आणि स्वामी महाराजांचं त्याला प्रत्यक्ष दर्शन होत असतं. एकदा तो बसलेला होता, लहान होता, नुकताच बोलायला लागला होता. स्वामी महाराजांच्या फोटोकडे एकटक बघत होता. मी त्याला विचारलं काय रे बघतोस तूस? तर म्हणाला मी स्वामी महाराजांकडे बघतोय. तर म्हटलं काय बघतोस? नाही त्यांच्या पोटाकडे बघतोय. पोटाकडे? तुला माहितीये का दादा आबा, मला तो म्हणाला तुला माहितीये का दादा आबा, त्यांच्या पोटातून गोलोकाचा रस्ता उघडतो. आता मला सांगा, हे संप्रदायाचा एक परमगुह्य आहे की त्या गोलोकामध्ये जाणारा रस्ता स्वामी महाराजांच्या नाभीतून जातो. त्या संप्रदायाचा परम रस्ता एवढ्या लहान मुलाला ते कुठनं आलं, कसं काय त्याला ते अवगत झालं?
स्वामी महाराजांच्या कृपेचा तो प्रत्यय आहे. म्हणजे जिथे जिथे त्यांची कृपा कार्य करते तिथे तिथे आजही ती मोठ्या विलक्षण पद्धतीने कार्य करते. आणि म्हणून मामांचं नेहमी म्हणणं असेल की स्वामी महाराजांचे पाय धरून राहा, त्यांचे चरण धरून राहा, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. त्यांना सर्व भावाने शरण जा. महाराज तुम्ही ठेवाल तसं, तुमच्या इच्छेत माझी इच्छा, आपण म्हणाल तसं, आपल्याला जे योग्य वाटते तसं. आणि असं त्यांना अनन्य भावे शरणागत जाऊन राहणं हा स्वामी महाराजांचा खरा संप्रदाय, ती त्यांची उपासना परंपरा आहे. पुण्यामध्ये एक स्वामी महाराजांचे फार मोठे अधिकारी भक्त होऊन गेले. त्यांचं नावही फार थोड्या जणांनी ऐकलं असेल, पण हे स्वामी महाराजांची लीला सहचरच होती. स्वामी महाराजांचं आजही जे कार्य चाललेलं आहे जगभर, हे कार्य ऐऱ्या गैऱ्यांच्या तर्फे नाही. स्वामी महाराजांच्या काळी, त्यांच्या अवतार काळी त्यांचे जे काही लीला सहचर होते त्यांच्या अवतीभोवती, तेच परत येऊन कार्य त्यांच्याच वतीने करतायत आणि त्यांच्या परस्परपणा त्यांना माहितीये. असंच ते कार्य चालतं. हे कार्य परंपरा चालवते, त्या परंपरेने चालतं. कोणी स्वतःला शिक्का मारून घेऊ शकत नाही की ते कार्य माझ्याकडे आलंय, त्यांच्या इच्छेने जातं. तर तसे ते होते. त्यांचं नाव मधुबुवा पिंपुटकर. हे मधुबुवा पिंपुटकर अखंड त्या स्वामी महाराजांच्या तंद्रीत, एक पडकं घर, त्या घरात ते राहत असत. अत्यंत गरिबीची परिस्थिती, रोज उदबत्त्या विकून ते निर्वाह करायचे. रातांगळे होते, रात्री त्यांना दिसायचे. आणि उदबत्त्या विकून 2 पैसे आले की ते घरी बायकोकडे देऊन टाकायचे. हे आपले स्वामी महाराजांचे. स्वामी महाराज त्यांना मध्या म्हणायचे आणि हे स्वामी महाराजांना म्हातारा म्हणायचे. आता एक लक्षात घ्या, स्वामी महाराजांना आजोबा म्हणणं, म्हातारा म्हणणं किंवा आणखी प्रेमाने दुसरं काही म्हणणं, हे अधिकाराशिवाय करू नये असं माझं मत आहे. त्या त्या लोकांचे ते अधिकार होते, ते लीला सहचर होते म्हणून ठीक आहे. इतरांनी तशी हिंमत करू नये, त्यांनी आपलं त्यांच्या पायाशीच राहावं. तर हे जे मधुबुवा, हे आपल्या अवस्थेत असताना त्यांना स्वामी महाराज सांगायचे की मध्या प्रपंच स्वीकारलायस ना, मग त्या प्रपंचाकडे लक्ष देणार, भीक का आम्ही मागणार तुझ्यासाठी. मग ते म्हणायचे हो चुकलं म्हणायचे. मग ते उदबत्त्या घेऊन बाहेर पडायचे. स्वामी महाराज सांगायचे की मध्या उजव्या रस्त्याने जा. आणि ते मधुबुवा जर उजव्या रस्त्याने गेले तर सगळ्या उदबत्त्या 2-4 मिनिटात संपायचे आणि पैसे घेऊन ते घरी. पण समजा त्यांनी मुद्दामहून डावीकडे गेले तर दिवसभर फिरले तरी काही खपायचे नाही. आणि ते मधुबुवा सांगायचे मामांना, ते म्हणायचे अहो मामा काय सांगू म्हणायचे. ते त्यांचं अरे तुरेच चालायचं सगळं. ते म्हणायचे की मी मुद्दाम असं करून पाहिलं, काही व्हायचं नाही. मग म्हणायचे म्हातारा समोर यायचा, म्हणायच्या मध्या गाढवा तुला जास्ती अक्कल आली काय, सांगतो ते कर ना, धडपडशील कुठेतरी. आणि मग उजव्या बाजूला गेल्यावर एका क्षणात सगळं संपलेलं असायचं. त्यांचं एकच गिऱ्हाईक कोणीतरी समोर येऊन संपायचं. तर हे मधुबुवा त्यांच्या आनंदात राहत असताना एकदा अशी हकीकत झाली की त्या स्वामी महाराजांनी सांगितलं की मध्या उद्या तुझी बायको मरणार. मग हे म्हणले बरं झालं की म्हणले, आता प्रपंच माझा संपला, आता तुम्ही आहात आणि मी आहात, आपण मजेत राहू दोघं जण. स्वामी महाराज म्हणले मध्या ते सगळं पुढचं रे म्हणाले, पण ती मेल्यावर काय करायचं माहितीये का तुला. ते म्हणाले काय करणार. मी बँड लावणार म्हणाले, कारण वरात काढणार तिची, कारण ती जाणार तुमच्याचकडे ना. तिथं एवढ्या भाग्याने हा जीव गेला म्हणून मी मिरवणूक काढणार. ते म्हणले मध्या गाढवा तुला व्यवहाराची अक्कल नाही. स्वामी महाराज म्हणले. मग म्हणाले काय करायला पाहिजे. अरे म्हणाले बायको गेली तर रडायला नको का. ते म्हणाले असं असतं होय म्हणाले, रडायचं असतं. बरं कसं रडायचं. ते म्हणाले भोकाड पसरून रडायचं. बरं म्हणाले ठीक आहे. आणि समजा नाही रडला तर ते म्हणाले अरे लोक तुला चुना घालतील, आम्हाला शिव्या देतील, तुला म्हणतील की याचं बायकोवर प्रेम नाही, पहा कसा विचित्र माणूस आहे, आणि म्हणतील की स्वामी महाराजांच्या नादाने हा बिघडला, आम्हालाही बोलला होती. बरं म्हणाले ठीक आहे, आपण सांगाल तसं करतो. दुसऱ्या दिवशी खरोखर स्वामी महाराजांनी ज्या वेळेला सांगितलं होतं त्यावेळेला स्वामी महाराजांनी त्यांच्या बायकोला देशातून काढलं. त्या मरण पावल्या. डॉक्टरांनी सांगितलं गेल्या. मधुबुवांनी जोरात भोकाड पसरलं आणि इतके हमसाहमशी रडायला लागले की ज्याचं नाव ते. त्यांची मुलं शेजार पाजारचे सगळे सांत्वन करायला येतात की महाराज अहो शांत व्हा,
शांत व्हा, आता काय त्या जिवंत थोडीच होणार आहे. तर ते त्यांना म्हणाले, तुमचं सांगून काय होतं हो, म्हणाले. ज्यांनी मला रडायला सांगितलं त्यांना सांगू देत की गप्प बसून. आणि त्यांचं आपलं भोकाड बसून रडणं सुरू. शेवटी स्वामी महाराजांना राहवलं नाही, ते परत आले जवळ, प्रकटले. ते त्यांना दिसत होते. म्हणाले, मध्या पुष्कळ झालं नाटक, गप्प बसले. आपली लाज सांभाळली गेली, आता गप्प. ते त्या क्षणी गप्प बसले. ते मधुबुवा पिंपोटकर, ते मधुबुवा सांगायचे की म्हणायचे, आमचा म्हातारा म्हणजे स्वामी महाराज याच्या इच्छेशिवाय जगात पान हलत नाही, ते सांगायचे नाही. आणि त्याच्या इच्छेने सगळं काय होतं. आमच्या ताई मधून मधून त्यांच्याकडे जायच्या, त्यांना ते आजोबा म्हणायच्या, बुवा आजोबा म्हणायच्या, त्यांच्याकडे जायच्या. ताईंवरही त्यांची मोठी माया होती. ताईंशी देव काय बोलतात हे ताई खाली आल्या की ते वरून त्यांच्या माडीवरून गॅलरीत येऊन सांगायचे. का ग, तो तुझा देव आज असं बोलला ना तुझ्याशी, असं म्हणाला ना. त्या म्हणायच्या, हो मला वर तर येऊ दे, मग सांगा. मग वर आल्यावर त्यांनी सांगितल्यावर ताई विचारायचे की तुम्हाला कसं माहित. तर त्या म्हणायच्या, हा आमचा म्हातारा सांगतो. यांनी 3-4 वेळा ऐकलं, हा म्हातारा सांगतो, म्हातारा सांगतो. ते म्हणाले, ते कुठून सांगतात. त्यांनी असं मागे खूण केली. त्यांच्या मागे एक पडकी अशी भिंत होती सारवलेली, त्या भिंतीवर स्वामी महाराज प्रकट व्हायचे आणि तिथून त्यांच्याशी बोलायचे, त्या मधुबुवांशी. हे असे मोठे अधिकारी मधुबुवा. एक दिवशी मामांना घेऊन ताई स्कूटरवरनं जात होत्या आणि मामा म्हणाले, थांब थांब शके थांब. मामा मागे बसले होते. स्कूटर बाजूला लावा म्हणाले रस्त्याच्या, ते उभे राहिले. ते बघ म्हणाले, मध्ये चाललाय. त्यांनी वर दाखवलं, आकाशात मधुबुवा निघाले होते. त्यांच्या मागे अनेक ऋषींचा गण समुदाय आणि स्वामी महाराजांच्या नावाचा जय जयकार करत मधुबुवा निघाले होते. मामा म्हणाले, देहाची खोळ सांडली, ते बघ चालला स्वामी महाराजांकडे. आणि नंतर खरोखरच बातमी कळली की मधुबुवा मुंबईला, त्यांचं निधन झालं, मुंबईला गेले. तर असे जे स्वामी महाराजांचे सहचर आहेत त्यांना धरून राहा म्हणून स्वामी सुत महाराजांचे म्हणणं आहे. आणि स्वामी महाराजांकडनं पारंब्या धरून राहा आणि नुसतं नाही, बळकट राहा, तिथून हालू नका. स्वामी महाराजांच्या चरणी सर्व सुख आहे, त्यांच्या चरणी काय नाही. स्वामी सुत महाराज म्हणतात, तुम्हाला धनधान्य लक्ष्मी सगळं काही प्राप्त होईल. एवढंच नाही, अंती सर्व सुखाचा लाभ असं त्यांच्या चरणी निवास मिळेल. स्वामी महाराजांच्या चरणी कोणी राहावं ही त्यांची इच्छा आहे. आणि त्यांच्या चरणी त्यांनी स्थान देणं हे महत्भाग्य ते मोठ्या मोठ्यांना दिलेलं नाही आहे. त्यांनी चोळप्पांचा प्रसंग आहे, आणि ती चोळप्पांना दर्शन दिलं नाही, त्यांनी गेले नाही तिथे. सुंदराबाई अनेक वेळा विचारलं, त्या सुंदराबाई मागे लागले की स्वामी महाराज आपल्या चरणांपाशी जागा द्या. मिळणार नाही म्हणून स्पष्ट सांगितलं स्वामी महाराजांनी त्यांना. तर ते जे देवदुर्लभ असं स्थान आहे, परमस्थान आहे, त्याची प्राप्ती त्यांना शरण जाऊन राहण्याने आहे, त्यांच्या नामस्मरणामध्ये आहे. असे अनेकांचे अनुभव आहे की स्वामी महाराजांच्या परंपरेने आलेलं कृपायुक्त नाम घेता घेता आतमध्ये महायोग चालू होतो, आतमध्ये भक्तियोग प्रकटतो. त्या भक्तीची लक्षणं प्रकटतात. स्वामी महाराजांची अंतरंग भक्ती आतून प्रकट होते आणि अत्यंत विलक्षण अशा अनुभूती आतून चालू होतात. म्हणून स्वामी महाराजांकडे आपण नेहमी येतो, त्यांच्या पाशी नम्र होतो, त्यांना नमस्कार करतो. पण तरी देखील त्यांना आपण हे मागतो का की स्वामी महाराज आपली अखंड कृपा असू दे. त्यांना प्रपंच न मागण्याची कधी बुद्धी आपल्याला होते का, हे तपासून पहा. स्वामी महाराजांच्या संप्रदायामध्ये येऊन खरोखर जर धन्यता अनुभवायची असेल तर स्वामी महाराजांच्या चरणी एकनिष्ठ होऊन राहिलं पाहिजे. जसं माऊली सांगतात की तू मनही मीची करे, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी माझ्या एकत्र. आपलं मन स्वामी महाराजांच्या चरणी जाऊन राहिलं पाहिजे, अखंड त्यांचंच भजन घडलं पाहिजे, सर्वत्र स्वामी महाराजच दिसले पाहिजे. अशी स्थिती ज्या वेळेला अंतःकरणाची होईल त्यावेळेला स्वामी महाराजांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वामी महाराजांची कृपा झाली तर या जगात दुसरं काही मिळवायचं शिल्लक राहणार. साक्षात परब्रह्माची, भगवंतांची कृपा झाली म्हणून समजा. स्वामी महाराजांच्या या प्रकट दिनाच्या उत्सवानिमित्त सेवा करण्याची जी संधी या प्रतिष्ठाननी या संस्थेने दिली, काटकर महाराजांची मोठी कृपा आहे. त्यांचाही कृपालोभ असाच राहावा. स्वामी महाराजांच्या
चरणी आपल्या सगळ्यांच्या वतीने ही सेवा अर्पण करतो आणि स्वामी महाराजांचं नामस्मरण करून इथे थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड राजाधिराज सद्गुरु समर्थ श्री अक्कलकोट स्वामी महाराज की जय. सद्गुरु मामा महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव